लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठी बुधवार 26 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत काही दिग्गज नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक विभाग आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. तर पाहूयात कशी आहेत या निवडणुकीची गणितं. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 88 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील 33 जणांनी आपले अर्ज बुधवारी मागे घेतले. यामुळे आता या निवडणुकीत 55 जण आपले नशीब आजमावणार आहेत. पण शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गटाकडूनही त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते मंडळी या निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने लोकसभा निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूक चुरशीची होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात एकूण 8 उमेदवार आहेत, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून 13 जण निवडणूक लढवत आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून 13 जण आहेत आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून 21 जण निवडणूक लढत आहेत. बुधवार 26 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या 4 मतदारसंघाकरिता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवार 1 जुलै रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 5 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बुधवार 12 जून शेवटचा दिवस होता. या माघारीमुळे विधान परिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत होईल. मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरे गट, अजित पवार गट, भाजप आणि समाजवादी गणराज्य पक्ष अशी चौरंगी लढत होईल. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होईल. दरम्यान विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर या निवडणुकांसाठी पक्षाकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा करण्यात येऊ लागली. ज्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. पण या नाराजी नाट्यामध्ये पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करत काही उमेदवारांना माघारी घेण्यास सांगितले. सर्वात प्रथम महायुतीतील घटक पक्ष मनसेकडून अभिजित पानसे यांच्या नावाची कोकण पदवीधरसाठी घोषणा करण्यात आली होती. पण यामुळे भाजपचे विधान परिषदेवर असलेले निरंजन डावखरे यांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला. ज्यानंतर मनसेची समजूत काढत पानसे यांना माघार घेण्यास सांगितले. ज्यानंतर आता भाजपचे निरंजन डावखरे यांची महायुतीच्या गोटातून कोकण पदवीधरसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीमध्ये आपले उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे काही काळासाठी मवियात बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं. पण दिल्लीतून फोनाफोनी झाल्यानंतर आता मवियात सर्व काही आलबेल असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यापूर्वी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्यानंतर कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाच्या किशोर जैन यांनी माघार घेतली, तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद मिटला. परिणामी आता कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर नाशिकात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे व अपक्ष मैदानात उतरलेले कोपरगावचे विवेक कोल्हे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.